सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, एमएसटी सीईटी 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट अपडेट. एमएसटी सीईटी चे विद्यार्थी वाट पाहत होते की इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे. तर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याचं कम्प्लिटली शेड्यूल, कोणत्या डेटला कोणती प्रोसेस करायची हे सीईटी सेलने ऑफिशियली त्यांच्या वेबसाईट वरती डिक्लेअर केलेलं आहे. महत्वाची अपडेट आज झालेली आहे, त्यामुळे सर्व गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे की कोणत्या डेटला तुम्हाला कोणती प्रोसेस करायची. पहा, आता तुमची प्रोसेस एकदम स्टार्ट झालेली आहे आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप आता पुढे ऍडमिशन प्रोसेस मध्ये जायचं आहे. मला माहिती आहे कोणत्या स्टेपला कोणत्या डेटला वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या असतात, कारण की लास्टचे 4 ते 5 वर्ष झाले आहेत विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग फार्मसी ऍडमिशन बद्दल पूर्णपणे कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये गायडन्स प्रोव्हाइड करत असतो. तर त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक स्टेपला हेल्प करणार आहे आणि सांगणार आहे की कोणत्या स्टेपला आता तुम्हाला काय करायचं. तर त्यामुळे टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर आता पहा, फर्स्ट अपडेट इथं आलेली आहे एमएसटी सीईटी इंजिनिअरिंग ऍडमिशन बद्दल, तर ते मी तुम्हाला सांगतो. तर पहा, तर ही एक वेबसाईट आहे सीईटी सेलने ऑफिशियली ही वेबसाईट आता ऍक्टिव्ह केलेली आहे. कशासाठी तर पाहू शकता की फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 4 इयर, म्हणजेच तुम्ही जे इंजिनिअरिंगला ऍडमिशन करणार आहात त्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे इथे ऍक्टिव्ह झालेली आहे. वेबसाईट ऍक्टिव्ह झाली आहे आणि अपडेट सुद्धा आलेली आहे. अपडेट काय तर पहा, जसं या वेबसाईट वरती आपण येतो आणि इम्पॉर्टंट डेट्स मध्ये जसं आपण आलो तर आपल्याला इथे इम्पॉर्टंट शेड्यूल, इम्पॉर्टंट डेट्स डिक्लेअर केले आहेत. तर हे पूर्णपणे एक शेड्यूल आहे शॉर्ट मध्ये. ओके, तर मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या डेटला तुम्हाला आता कोणती प्रोसेस करायची. पहा, व्हिडिओ मोठा होऊ शकते, बट मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ही प्रोसेस खूप महत्वाची आहे आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेप मध्ये काय करायचे समजून घेणे महत्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ लॉंग होऊ शकते, 1.5x च्या स्पीडने तुम्ही पहा, बट इम्पॉर्टंट म्हणजे का कम्प्लीट व्हिडिओ पहा. तर पहा आता तुम्हाला काय करायचंय. ओके, तर पहा, सगळ्यात पहिलं तुम्हाला आता जसं तुम्ही सीईटीची एक्झाम दिली, अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, तुमचे हॉल तिकीट वगैरे आले, तुम्ही एक्झाम दिली, तसंच तुम्हाला आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन करायची असेल तर अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि तुम्हाला जे पर्सेंटेज मिळाले आहेत ना पीसीएम मध्ये, तर त्या पर्सेंटेजच्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन मिळत असते. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असते. तर पहा, रजिस्ट्रेशन साठी काय आहे तर पहा, तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन ऑन वेबसाईट. ओके, यामध्ये 2 पॉइंट आहेत. पहिलं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन, तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑनलाईन करावं लागतं, अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय कॅन्डिडेट फॉर द ऍडमिशन ऑन वेबसाईट, म्हणजेच तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत जे रिक्वायर्ड आहेत ऍडमिशन साठी ते तुम्हाला ऑनलाईन इथं अपलोड करावं लागतात वेबसाईट वरती. ठीक आहे, तर यासाठी तुम्हाला डेट दिली आहे ते म्हणजेच की पाहू शकता इथं डेट दिली आहे, डेट मेन्शन केली आहे, ते म्हणजेच की 2 जुलै 2026 ते 12 जुलै 2026 पर्यंत टायमिंग तुम्हाला इथं दिले आहे. त्या डेट्स मध्ये तुम्हाला पाहू शकता फर्स्ट डेट आहे 2 जुलै आणि लास्ट डेट आहे इथं 12 जुलै. या डेट्स मध्ये तुम्हाला तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करावा लागणार आहे. ठीक आहे, हे करावं लागणार. आता मोस्ट इम्पॉर्टंट यामध्ये विद्यार्थी मित्र समजून घ्या, 2 पॉइंट्स आहेत महत्वाचे समजून घेण्याचे. यामध्ये जर तुम्ही मिस्टेक केली तर तुमच्या रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते. कारण की पहा, ह्या स्टेप समजून घेणे महत्वाचं आहे. कारण की मी तुम्हाला सांगितलेलं आहे ही प्रोसेस खूप महत्वाची आहे आणि प्रत्येक स्टेप समजून घेणे महत्वाचं आहे. पहा, इथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असते. ठीक आहे, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्ही अपलोड करणार आहे वेबसाईट वरती, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला करायचं असते. जे ऍडमिशन साठी तुम्हाला लागतात ते डॉक्युमेंट. ठीक आहे, आता पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट हे ओरिजिनल नसतात, त्यांनी काढलेले नसतात या टायमिंगला. पण डोंट वरी, तुमच्याकडे त्याची रिसिप्ट जरी असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्याचं कास्ट सर्टिफिकेट नसेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल, पण म्हणजे कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर त्याचं तुमच्याकडे रिसिप्ट जरी असेल तर चालणार आहे. डोंट वरी. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला खरोखर कॉलेजला जर ऍडमिशन करावी लागते तेव्हा तुम्ही त्याचं ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी लागते. म्हणून सध्या रिसिप्ट चालणार आहे रजिस्ट्रेशनच्या वेळेस, पण जेव्हा ऍडमिशन करायला जाणार आहे तेव्हा तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट 100% लागणार आहे. तर पहा, आता महत्वाचे सांगतो तुम्हाला पॉईंट या रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये. पहा, तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं, कुठं करायचं, नेट कॅफे वरती करायचं. तुम्ही स्वतः अजिबात नाही करायचं, नेट कॅफे, सायबर कॅफे वरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं. ओके, इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी. आता पहा, इथे तुम्हाला 2 ऑप्शन येतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी. महत्वाचं सांगतो पहा, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर ऍडमिशन बाय ऑनलाईन मोड. ओके, यामध्ये पहा की बाय महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट शॉल fill online application form
and upload the required document from any computer connected to internet from anywhere. म्हणजे तुम्ही कुठूनही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे. आता पहा याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल पहा की प्रोसेस फॉर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी दोन ऑप्शन येतात. पहिलं म्हणजे पहा की ई स्क्रुटिनी मोड. ओके, हे येते एक आणि दुसरं येते फिजिकल स्क्रुटिनी मोड. इथं मी हायलाइट पॉइंट करताय ई स्क्रुटिनी मोड आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड. हे दोन पॉइंट येतात. तुम्हाला दोन ऑप्शन येतात चूज करण्यासाठी. जर समजा तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं तर काय करावं लागणार तर पहा सर्च कॅन्डिडेट शॉल फिल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागणार अँड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट अँड अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट फ्रॉम एनी कम्प्युटर स्मार्टफोन कनेक्टेड टू इंटरनेट फ्रॉम एनीवेअर. म्हणजेच तुम्ही जर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तर तुम्हाला इथं ऑनलाईनच डॉक्युमेंट अपलोड करावा लागणार आहे. तुमच्या जिथून तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात कॉम्प्युटरवरती तिथूनच तुम्हाला स्कॅन करावे लागणार आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट. ठीक आहे, या स्पष्ट सांगितलं स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट अँड अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट फ्रॉम एनी कम्प्युटर. ठीक आहे. त्यानंतर पहा सच अ कॅन्डिडेट नीड नॉट हॅव टू व्हिजिट FC फॉर व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ द ऍप्लिकेशन फॉर्म. मग आता दादा हे FC काय आहे? FC म्हणजे फॅसिलायझेशन सेंटर. तुमच्या आजूबाजूला सीईटी सेलने इंजिनिअरिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी FC म्हणजे फॅसिलायझेशन सेंटर अलाउ करून दिले तुम्हाला. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असेल तर तुम्ही FC ला जाऊ शकता, फॅसिलायझेशन सेंटरला जाऊ शकता. पण जर का तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं म्हणजे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्कॅन करून ही मोड सिलेक्ट केलं तर सच अ कॅन्डिडेट नीड नॉट हॅव टू व्हिजिट FC. तर तुम्हाला फॅसिलायझेशन सेंटरला FC ला जाण्याची गरज नाहीये, व्हेरिफिकेशन करण्यासाठी इथं जाण्याची गरज नाहीये. ठीक आहे. His or her application and document shall be verified and confirmed by FC through e-scrutiny mode. FC स्वतः तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार पण कसं ई-स्क्रुटिनी मोड म्हणजेच तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट स्कॅन केलंय तिथंच तुमचे डॉक्युमेंट सबमिट होणार आणि FC तुमचे डॉक्युमेंट ऑनलाईनच चेक करणार, ते तुम्हाला जाण्याची गरज नाही. ठीक आहे. ड्युरिंग ई स्क्रुटिनी ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म सच अ कॅन्डिडेट ओके पाहू शकता इफ नो एरर फाउंड. हे पुढची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुमचा एरर नाही आला ओके तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट अपलोड करता तुम्ही तर तुमचा एरर आला का काही डॉक्युमेंट मध्ये किंवा नाही आला तर तुम्हाला काय करायचं हे सांगितलेलं आहे. तर हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, सध्याची गरज नाहीये. सध्या व्यवस्थित डॉक्युमेंट तुमचे जे आहे जे सांगितले ते अपलोड करायचे व्यवस्थितपणे. ठीक आहे. जर तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं तर तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात हे मी सांगितलं. ओके, व्यवस्थित समजलं असेल. आता महत्वाचं पहा दुसरं ऑप्शन आहे तुमच्याकडे ते म्हणजेच की फिजिकल स्क्रुटिनी मोड. ओके, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तेव्हा हे दोन ऑप्शन तुम्हाला तिथे दिसतात, एक फिजिकल स्क्रुटिनी मोड आणि एक ई स्क्रुटिनी मोड. तर पहा फिजिकल स्क्रुटिनी मोड जर तुम्ही सिलेक्ट केलं तर काय करावं लागणार पहा सच अ कॅन्डिडेट शॉल व्हिजिट द फॅसिलायझेशन सेंटर ऑनलाईन सिलेक्टेड बाय हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. लक्षात ठेवा, कन्फ्युजन करू नका. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा दोन ऑप्शन येतात तुम्हाला, एक ई स्क्रुटिनी मोड आणि एक फिजिकल स्क्रुटिनी मोड. जेव्हा तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस फिजिकल स्क्रुटिनी मोड जेव्हा सिलेक्ट करता तर तेव्हा तुम्हाला ते ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन तुम्हाला फॅसिलायझेशन सेंटरला व्हिजिट करावं लागणार आहे. कशासाठी? along with the required document as per the allotted time slot, online filling, scanning and uploading of required documents, verification and confirmation of the application form. म्हणजे स्वतः तुम्ही तिथं जाणार आहात फॅसिलायझेशन सेंटर वरती. फॅसिलायझेशन सेंटर कोणकोणते असतात याची लिस्ट याच वेबसाईट वरती म्हणजे आहे विद्यार्थी मित्रांनो येणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला तर तुम्हाला ऑफलाईन व्हिजिट करावं लागणार आहे तुमचे डॉक्युमेंट सगळे ओरिजिनल घेऊन आणि तिथंच तुम्हाला ऑनलाईन फिलिंग, स्कॅनिंग अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इथं ऑफलाईन अपलोड करावं लागणार आहे. ठीक आहे. आफ्टर व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म FC शॉल इश्यू द रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट. म्हणजे FC फॅसिलायझेशन सेंटर ऑफलाईन तुम्हाला तिथं एक काय देणार आहे, रिसिप्ट देणार आहे की हा तुम्ही फॉर्म फिलअप केलेला आहे. हे दोन असे ऑप्शन येणार आहेत तुमच्याकडे. तर हे दोन्ही ऑप्शन मी तुम्हाला कम्प्लिटली समजून सांगितलंय, तुम्हाला समजलं असेल. जर काही समजलं नसेल तर मला कॉमेंट करा, मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची डेट पाहू शकता 3 जुलै ते 13 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ठीक आहे. हे डेट आहे लास्ट वाली. तर 13 जुलै पर्यंत तुम्हाला इथं ऑनलाईन फॉर्म आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. आणि महत्वाचं पाहू शकता डेट इन्क्रीज होऊ शकते, पण महत्वाचं लक्षात ठेवा एकदम घाई पण करू नका फॉर्म भरण्याची आणि जास्त उशीर पण करू नका. व्यवस्थित तुमचे 2 ते 3 दिवस वेळ द्या आणि सर्व डॉक्युमेंट्स वगैरे सर्व प्रोसेस समजून तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म इथं भरायचा. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे काय होणार आहे तर पुढे तुमची इथं काय होणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरला
जे सगळे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र समजा फॉर्म भरलाय पीसीएम ग्रुप मधून इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी, तर तुम्हाला इथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच काय, की तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात, तुमचे जे पर्सेंटेज आहेत, तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये राहता, तर त्यानुसार तुमची जनरल कॅटेगरी नंबर किती आहे, जनरल मेरिट नंबर किती आहे, कॅटेगरी मेरिट नंबर किती आहे, तुमचा डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट नंबर किती आहे, हे सर्व गोष्टी तुमच्या मेरिट नंबर रँक तुमची समजत असते आणि त्या रँक वरूनच तुम्हाला तुमची ऍडमिशन होत असते. तर हे तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली की त्यामध्ये काहीतरी चुका असतात विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीमध्ये, पर्सेंटेज मध्ये, त्यांच्या रँक मध्ये, म्हणून तुम्हाला इथं त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सुद्धा वेळ दिला जातो 2 ते 3 दिवसांचा. जसं इथं 16 जुलै ते 18 जुलै हा वेळ देण्यात आला चुका दुरुस्त करण्यासाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मधल्या. त्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट लावल्या जाते. ओके, 20 जुलैला ही तारीख दिलेली आहे, पण जर तारीख इथं वाढू शकते कारण की दरवर्षी तारखा इथं वाढत असतात तुमच्या फॉर्म साठीच्या. ठीक आहे, तर फायनल मेरिट लिस्ट जेव्हा लागते त्यानंतर रिअल तुमचा असलीवाला कॅपराऊंड जे आहे ते इथं सुरू होत असते, कॅपराऊंडची प्रोसेस. तसं जर आताच महत्वाची कॅपराऊंडची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे, कारण की रजिस्ट्रेशन खूप महत्वाचं आहे, तुमचं व्यवस्थित करायचं रजिस्ट्रेशन. ओके, जर तुम्हाला काही डाऊट असेल मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि इथपर्यंतच आपल्याला इथं शेड्यूल दिलेला आहे. आता महत्वाचं अजून एक गोष्ट सांगायची राहिली ते म्हणजे की याची फी किती आहे दादा फॉर्म भरायची. तर पहा, फीस होऊ शकतं इथं जे जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी येतात महाराष्ट्र आणि आउटसाइड ऑफ महाराष्ट्र मधले, तर त्यांना इथं जवळपास जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1300 रुपये एवढी फीज आहे फॉर्म भरण्याची, रजिस्ट्रेशन करण्यासाठी. आणि जे कॅटेगरी मधले विद्यार्थी आहेत रिझर्व्ह कॅटेगरी मधले जसे की एससी, एसटी, व्हीजेटीटी, एनटीए, एनटीव्ही, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी अँड ओके हे तुम्हाला पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट, तर यांना तुम्हाला काय इथं 1000 रुपये एवढी फीज आहे या फॉर्म भरण्याची. तर विद्यार्थी मित्रांनो सर्व शेड्यूल आणि डिटेल्स मी सांगितले आहे. तुम्हाला काही अजून काही डाऊट असेल मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो अजून महत्वाचे काही व्हिडिओज येणार आहेत त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या पुढे ऍडमिशन होईपर्यंत मी तुम्हाला कुठे गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.